मंचावरती आपण पुढचा सन्मान देखील करणार आहोत. अविनाश जाधव साहेब उपस्थित आहेत. जाधव साहेबांचा देखील आपण सन्मान करत आहोत. मी पुन्हा एकदा विनंती करतोय संकेतजी देसाई साहेबांना, देसाई साहेबांच्या शुभ हस्ते आपण अविनाश जाधव साहेबांचा इथे मात्र सन्मान करत आहोत. त्याचबरोबर आपण मंचावरती अजून एक सन्मान करत आहोत. आदरणीय सन्माननीय शुभमजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. पाटील साहेबांचा देखील इथे मात्र सन्मान करत आहोत. मी विनंती करतोय संकेतजी देसाई साहेबांच्या शुभ हस्ते इथे मात्र सर्व पाहुण्यांचा आदर सत्कार, ब्रदर्स ट्रॉफी 2024 या हंगामातली या वर्षातील शेवटची स्पर्धा आणि अगदी शेवट गोड करत असताना अगदी सर्वांना लक्षात राहील ही स्पर्धा ब्रदर्स चषक 2024. वळूयात मैदानाकडे, जिथे मात्र दोन संघांमध्ये सुरू असलेलं द्वंद्व एनसीसी ठाकूरवाडी विपक्ष बिंदास 11 या दोन संघांमध्ये सुरू आहे. टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय बिंदास 11 संघाचा आतापर्यंत योग्य ठरत असताना चांगली गोलंदाजी भावेशची पाहायला मिळते. गोलंदाज भावेश चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र गती कमी केली, व्हेरिएशन पाहायला मिळतं आणि इथं मात्र फलंदाज 5 इथं मात्र थांबूस वर्कआउट करण्याचा प्रयत्न. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 5. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 5 धावा धावफलकावरती. तिसरा पूल मैदानामध्ये सुरू आहे. त्याचबरोबरीने नुकताच ज्यांचं शुभागमन झालंय आमचे मित्र NRI सचिन भानत साहेब इथे मात्र उपस्थित होतात. साहेबांचं देखील मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. कतारवरती असतात आणि कतारवरून इथे आलेत आणि त्यांचं इथे मात्र स्वागत केलं जात आहे ब्रदर्स चषक 2024 मध्ये. इथे मात्र लाईन चेक केली जाईल. अंपायरचा सिग्नल. व्हाईट बॉल 6 धावा धावफलकावरती. गोलंदाज अनिकेत इथे मात्र ऑफसाइडला चेंडू, मनगडातला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पायामध्ये चेंडू त्याचबरोबर आपण ज्यांची वाट पाहत होतो आदरणीय सन्माननीय NRI सचिन भानत साहेब इथे मात्र उपस्थित होतात. साहेबांचं इथे मात्र आपण स्वागत करत आहोत. या साहेब आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. NRI सचिन भानत साहेब इथे मात्र या स्पर्धेसाठी विशेष उपस्थिती.
इथे मात्र जबरदस्त हा फटका, एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. एकच धावेवरती समाधान. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 31 धावा धावफलकावरती. सकाळच्या सत्रापासून आपण पाहतो शुभम 40+ धावा फारशा बनत नाहीयेत आणि जो संघ बनवतोय तो संघ सहजतेने धावा जिंकतोय, डाव देखील जिंकतोय. आपल्या आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 40+ धावा बनवल्या तर म्हणजेच जयरागाई संघाने आता मात्र अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 32 वरती 2 फलंदाज बाद झालेत. अंतिम षटक मार्गस्थ अतुलचा वापर इथे मात्र टॅपच्या माध्यमातून घेऊन काढला. प्रोटेक्शन आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. एकने धावफलक पुढे सरके. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 33 वरती 2 फलंदाज बाद. पहा अंतिम 1 मिनिट तुमच्याकडे शिल्लक राहिलाय आणि तुम्हाला चेंडू फेकायचे ते म्हणजे 3. इथे मात्र स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ब्लॉक होल. एकच धाव इथून मात्र मिळेल. यॉर्क लाईनचा चेंडू होता. जर जागेवरून खेळला असता तर फुलर लाईनचा चेंडू झाला असता, पण आधीच मन बनवलं आक्रमण करण्याचं. स्टेप आउट होऊन आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. काऊ कॉर्नरला खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा, पण मी तरी फक्त एकच धाव. इथे मात्र लाईन सोबत कोणतीही छेडखानी केली जात नाहीये. एक धाव इथून मात्र ऍड केली जाईल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 35. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. पहिला डाव मैदानामध्ये सुरू आहे. तिसरा पूल मैदानामध्ये सुरू झाला. इथे मात्र चेंडूने बॅटचा हलकासा संपर्क झाला. एक धाव कंप्लीट केली. दुसरा धावेचा प्रयत्न सुरू आहे. नॉन स्ट्राइक वरती थ्रो. धावसंख्या धावफलकावरती एकने पुढे सरकेल ती म्हणजेच 35. 5 चेंडू झाले. धावा धावफलकावरती 36. नवीन फलंदाज चिन्मय. इथे मात्र अधिक वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता गोलंदाज अतुलचा. इथे मात्र अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि 3 व्हाईट बॉल झालेत एक चेंडू फेकण्यासाठी. 38 धावा धावफलकावरती. या डावामध्ये 40 ओलांडली जाईल का? 5 चेंडू झालेत. हा 39 धावा. 39. पुन्हा एकदा अवांतर धाव. श्री 11 आणि श्री राजा शिवछत्रपती मित्रमंडळ दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस साठी. अजून एक अवांतर धाव. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 41. 41 धावा. इथे मात्र स्वर्कटचा हा फटका स्ट्रायकिंग इन वरती. धाव कंप्लीट केली. नॉन स्ट्रायकिंग वरती थ्रो. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाले. 42 धावा धावफलकावरती. 43 लक्ष असेल ते म्हणजेच टीम
तर मी विनंती करतोय केतन दादांना, केतन दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तर आपण टॉस करून घेऊयात. ब्रदर्स चषक 2024 मध्ये विशेष उपस्थिती, डोंबिवलीचा आवाज, सुरांचा जादूगार, देवीचा पाडाचा भूमिपुत्र केतन दादा इथे मात्र उपस्थित आहे. तर त्याच्या शुभ हस्ते आपण करत आहोत टॉस. टॉस झालाय. टॉस बॉक्स मधून माहिती येते आणि टॉस जिंकलाय तो म्हणजेच श्री राजा शिवछत्रपती मित्रमंडळ या संघाने. डावाला झाली सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती राहुल म्हात्रे एनसीसी ठाकूरवाडी कडून पहिलं षटक फेकण्यासाठी सज्ज झाला. वेग प्रचंड, पण दिशेवरती नियंत्रण नाही. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 1. इथे मात्र ऑनसाइडला चेंडू फक्त फ्लिक केला. फ्लिक ऑफ द रेस्ट. धावा मिळतील 4. या डावामधील पहिला चौकार. आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 5. राहुल म्हात्रेच्या अगेन्स्ट आक्रमण करण्याचा पवित्र इथे मात्र घेतला. टोकायचा तर टॉपच्याला सोगायचा असाच प्रयत्न बिंदास 11 संघात सुरू आहे. धावसंख्या धावफलकावरती 5. राहुल तयार. हलक्या हाताने पुन्हा एकदा दिशा दिली आहे. एकदा इथून मात्र मिळेल. 1ने धावफलक पुढे सरके. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 6. 2 चेंडू आतापर्यंत झाले. 6 धावा धावफलकावरती. 6 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल राहुल. आज आकाश देखील अनुपस्थित आहे. सहा धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार. इथे मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न होता, पण वेग प्रचंड, शरीराचा वेग घेतो. लेगबायच्या स्वरूपात एक धाव इथं मात्र ऍड केली जाईल. 1ने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 7. 3 चेंडू आतापर्यंत झालेत. पहिलं षटक मार्गस्थ. लक्ष आहे ते म्हणजेच 43 धावेंचं. जिंकण्यासाठी अजूनही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 11. राहुलच्या अगेन्स्ट आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि
त्या उपयुक्त धावा बनवल्यात देखील. इथे माझा पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे, कॅच ड्रॉप, एफर्ट जबरदस्त होते, झेप घेतली होती पूर्णपणे हवेमध्ये. एनसीसी ठाकूरवाडी टीमचे यंगस्टर्स नेहमी इम्प्रेस करत असतात. फिल्डिंग डिपार्टमेंट आपल्या कब्जामध्ये घेत असतात. हवेमध्ये ज्याप्रमाणे झेप घेतली, एक धाव इथे मात्र मिळाली आहे. 12 धावा धावफलकावरती. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. एका बाजूने भावेशने आक्रमण सुरू ठेवलं तर एका बाजूला अतुलला पूर्णपणे शांत ठेवलं. एका बाजूला उसळता समुद्र पाहिला तर एका बाजूला शांत समुद्र. 12 धावा धावफलकावरती. लक्ष 43 आहे. जिंकण्यासाठी अजून 31 ची गरज. चेंडू असतील शिल्लक ते 18-31. समीकरण मोठं आहे पण मी म्हणेन अभेद्य नाही आहे. कारण की ज्याप्रमाणे भावेशने फलंदाजी केली आहे, डायरेक्ट राहुलच्याच अगेन्स्ट आक्रमण करण्याचा त्याचा जो पवित्र आहे आणि ते इरादे स्पष्ट केलेत. आणि तो दबाव नक्की असेल पुढच्या गोलंदाजांवर देखील. कारण की आपला लिडिंग ऑन द फ्रंट जो गोलंदाज जो संघाला लीड करतोय त्याच्या अगेन्स्ट 12 धावा एकवटल्यात. मी म्हणेन बिंदास 11 संघ पहिल्या षटकामध्ये तर व्यवस्थितरित्या पुढे सरकला, कारण की विकेटही नाहीये आणि राहुलच्या अगेन्स्ट 12 धावा आहेत. दुसऱ्या षटकात गोलंदाजी मार्गावरती आदित्य. गोलंदाज आदित्य आपण पाहतो दुसऱ्या षटकामध्ये. इथे मात्र विशेप मध्ये घेऊन काढण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव इथे मात्र मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 13. गोलंदाज आदित्य. स्ट्राईक वरती अतुल. अतुलला पण आता धाव सावरावं लागेल. इथे मात्र पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपात एक धाव इथून मात्र ऍड केली जाते. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. अतुल अंतिम षटकामध्ये देखील एक्स्ट्राच्या धावा भरपूर खर्च केल्या होत्या अतुलने. त्या धावा कुठेतरी महागात देखील ठरत असतील, कारण की तो रिझल्ट अजून येणं बाकी आहे. पण जर त्यांनी एक लीगल चेंडू आणि त्यावरती चौकार जरी आला असता तर आय थिंक टार्गेट 40 असतं. तिथे देखील एक्स्ट्राच्या धावा खर्च झाल्या. पण आदित्य गोलंदाजी करतो, चांगली गोलंदाजी. 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्यात. स्ट्राईक वरती भावेश. आता स्क्वेअर कटचा हा प्रयत्न आणि चेंडूने घेतला वळण. अखेरच्या षटकाला चेंडू आतमध्ये ठेवला. राहुल पूर्णपणे आपले एफर्ट्स मैदानामध्ये दाखवत असताना चांगली फिल्डिंग राहुलची पाहायला मिळते. अखेरच्या क्षणाला चेंडूवरती झेप घेतली. धावसंख्या धावफलकावरती 15. एक धाव आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र स्वीपचा हल्ला, जवाब स्ट्रोक. अतुल आता मात्र थांबण्याचं नाव घेत नाहीये. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 19. जो प्रयत्न अतुलचा सुरू होता आता त्यामध्ये त्याला यश देखील मिळायला लागलंय. इथे मात्र व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क हलकासा हातली कडा आणि तोपर्यंत एक धाव घेण्याचा. वीस धावा धावफलकावरती. ओव्हर द विकेट गोलंदाज आधी पुन्हा एकदा तयार. इथे मात्र अंपायरचा सिग्नल येईल तो म्हणजेच व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजेच 21. इथे मात्र पुन्हा एकदा ऑनसाइडला चेंडू वळवला. पुन्हा धावा 4. 25 धावा धावफलकावरती.
धावा धावफलकावरती आपण पाहतो ते म्हणजे 25, जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 18 धावांची गरज. 43चं टार्गेट आहे, 43चा पाठलाग करतोय बिंदास 11 आणि त्यांचे बिंदास इरादे आता एनसीसी ठाकूरवाडी संघाच्या समोर आपल्याला पाहायला मिळतात, कारण की 2 लीडचे गोलंदाज त्यांच्या अगेन्स्ट इथे मात्र आपण तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज रोहितचा वापर केला. स्ट्राइक वरती अतुल. पहिला चेंडू आपण पाहतोय भरपूर बाहेर हा चेंडू. अंपायरचा सिग्नल येतो व्हाईट बॉल. धावा धावफलकावरती 26. समीकरण बदलतंय. 12 चेंडू 14ची गरज, 17ची गरज. 12 चेंडू 17 धावांची गरज. इथे मात्र वी शेप मध्ये घेऊन काढला, प्रोटेक्शन आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 27. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. 28 धावा धावफलकावरती. तिसरा षटक प्रगतीपथावर गोलंदाज रोहित. इथे मात्र अधिक जोरात टाकण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा हलकासा संपर्क. एकदा इथं मात्र कंप्लीट केली जाते. एकने धावफलक पुढे सारखे संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजे 29. येतोय तो डॉट बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा लाईन चेक केली जाईल. डाव्या स्टिक वरती पिचिंग करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे रोहितचा, त्यामध्ये थोडंसं अपयश मिळत असताना 30 धावा धावफलकावरती आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर. लक्ष्याच्या अगदी जवळ पोहोचण्याचा प्रयत्न. अजून एक चौकार. आता मात्र एनसीसी ठाकूरवाडीचे खेळाडू 34 धावा धावफलकावरती. बिंदास 11 संघाचे बिंदास इरादे पाहून एनसीसी ठाकूरवाडी संघाचा खेळच विस्कळीत झालाय. 34 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी आता मात्र 8 चेंडू 9 धावांची गरज. 8 चेंडू 9. गोलंदाज रोहित पुन्हा एकदा सज्ज. जो अतुल शांत होता तो देखील आता मात्र जबरदस्त फलंदाजी करतो. त्याच्या बॅटमधून देखील 2 चौकार आलेत. आता मात्र हलक्या हाताने फक्त प्लेस करण्याचा प्रयत्न होता. आता मात्र रन बॉल इक्वेशन. 43 धावाचं लक्ष होतं. आता मात्र 8 चेंडू आणि 8 धावांची गरज. इथे मात्र जबरदस्त हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवावं लागेल. जो विश्वास एनसीसी ठाकूरवाडी संघावरती आहे सर्व प्रेक्षकांचा आणि त्यांच्या संपूर्ण चाहत्यांचा. इथे मात्र मोठी विकेट रनआउटच्या स्वरूपात. पस्तीस वरती आता मात्र समीकरण आपल्याला पाहायला मिळतं बिंदास 11 संघाचं. आतापर्यंत जी रूपरेषा पाहिली बिंदास 11 संघाची जबरदस्त होती, आक्रमक होती. पण त्यांच्या अगेन्स्ट जेव्हा एनसीसी ठाकूरवाडी संघाने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये सापळ्यात रचला गेला आणि सापळ्यामध्ये अडकला तो म्हणजे भावेश.
जो भावेश धावा बनवत होता तो माघारी परतलाय आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. पण जो अतुल शांत होता तो मात्र आक्रमण करायला लागलाय. गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतो नरेश मदने बॉलिंग ट्रॅक वरती सज्जल. इथे मात्र हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे. एक धाव इथं मात्र मेल. एकने धावफलक पुढे सरके. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 36. नरेश अगेन्स्ट फलंदाजी करायची, आक्रमण करायचं, पॉवरफुल स्ट्रोक जर तुम्हाला लावायचा तर तुम्हाला तुमची स्वतःची ताकद वापरावी लागेल. कारण की नरेश तितकासा वेग देत नाही, हळूवार पद्धतीने चेंडू टाकत असतो. मिस्ट्री गोलंदाज आहे, चेंडूला आत बाहेर करण्याचं त्याचं वैशिष्ट्य. 36 धावा धावफलकावरती गोलंदाज नरेश. इथे मात्र थांबवून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. मी मगाशीच उल्लेख केला होता की नरेशच्या अगेन्स्ट फलंदाजी जर तुम्हाला करायची आहे तर तुम्हाला फ्रंट फुट वरती येऊनच धावा बनवाव्या लागतील, कारण की तितका वेग नरेशच्या अगेन्स्ट मिळणार नाहीये. मिस्ट्री गोलंदाज आहे, फिरकी आक्रमण आपल्याला पाहायला मिळतं. अगदी मोक्याच्या क्षणी फिंगर रोल करत असतो आणि त्यावेळी चेंडूला आत आणि बाहेर करण्याचं वैशिष्ट्य त्याच्या गोलंदाजी करणाऱ्या त्याच्या शैलीमध्ये त्याला प्राप्त आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजेच 37. इथे मात्र स्ट्रेट बॅटने हा फटका, जबरदस्त चेंडू सीमाबाहेर. धावसंख्या धावफलकावरती या चौकाराच्या मदतीने 41 आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. स्ट्राइक वरती अतुल. 1 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ सीमापार, धावा मिळतील 4. डाव झालाय समाप्त आणि मोठा गाव केला बिंदास 11 संघाने. एनसीसी ठाकूरवाडी संघाला